रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो। त्यानंतर 1 जुलै ते 4 जुलै दरम्यान पूर, सार्वजनिक आरोग्य आणि मुंबई पुण्यामधील संकटांवरती सभागृहामध्ये चर्चा करण्यात आली। हा कालखंड पावसामुळे निर्माण झालेल्या आरोग्य संकट, पालिकांची अनास्था, पायाभूत सुविधा आणि शहरांमधील वाहतुकीचे प्रश्न याभोवती फिरताना दिसून आला। विरोधी आमदारांनी अत्यंत तपशीलवार प्रश्न उपस्थित करत सरकारच्या तयारीवरच टीका केली। तसंच महापारेषण, पालिका, आरोग्य आणि सिव्हिल डिफेन्स संबंधित मंत्र्यांना प्रश्नांची सरबत्ती झाली आणि याच आठवड्यामध्ये सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेमधील निधी हा हेतुपुरस्सर वळवला जातो का याबद्दलही वाद भोवळला होता। पहिल्या आठवड्यानंतर दुसरा आठवडा हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी गाजला। 5 जुलै ते 8 जुलै दरम्यान सभागृहामध्ये कर्जमाफी आणि शेतीच्या प्रश्नांनी जोर धरलेला होता। कर्जमाफीच्या अंमलबजावणीमधील अडचणी, बँकांच्या त्रासदायक असलेल्या प्रक्रिया, नगदी पीक विम्यासाठी लोकांच्या लागलेल्या रांगा आणि शेतमाल हमी भावाची ग्वाही हे मुद्दे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत चर्चिले जात होते। 1 रुपयाचा पीक विम्याचा सोंग केला, तो सोंग आणि ढोंग दाखवून शेतकऱ्याला फसवलात आणि आता बंद करून टाकलात आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं पाप करताय तुम्ही सत्ता बदलल्यानंतर। पीक विमा कंपन्यांचा फायद्याची जी काही यंत्रणा बनवली त्यामध्ये गावनिहाय पंचनामा, नुकसानाच्या टक्केवारीवर आधारित परतावा आणि असंख्य शेतकऱ्यांना ती नुकसान भरपाई मिळत नाही। त्यामुळे राज्याचं स्टँडर्ड 12 गावाचा ग्रुप तांत्रिक पद्धतीने ठरवला आहे। त्यामध्ये त्या आकडेवारीत अडकून न राहता आज नुकसानाच्या टक्केवारीवर परतावा दिला पाहिजे आणि त्यानुसार शेतकऱ्यांचा विमा घेतला गेला पाहिजे। अध्यक्ष महोदय, हे आकडे माझे नाहीत, सरकारी आकडे आहेत आणि यांना मदत काय दिली गेली? फक्त 7,41,00,000। ही फसवणूक नाही, ही पिळवणूक नाही, हे शोषण नाही शेतकऱ्यांचं। आणि म्हणून ही मदत आपण कधी देणार आहात या सर्व बाधित शेतकऱ्यांना, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, आणि मग त्यानंतर शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष, लहान गावांमधून आलेल्या शिष्टमंडळांनी केलेली निदर्शनं, सरकारनं कर्जमाफीसाठी उपसमिती स्थापन केली आणि महामार्गासाठी स्थानिकांना विश्वासात घेण्याचं आश्वासन दिलं। दुसऱ्या आठवड्यातच 9 जुलै ते 13 जुलै दरम्यान आरोग्य, महिला आणि शिक्षण यांची चर्चा देखील रंगली। महिला सुरक्षेचा प्रश्न तसंच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश आणि आरक्षणामधील बदलावरती विरोधकांनी अक्षरशः संताप व्यक्त केला। तसंच नागपूर, औरंगाबाद, मुंबईमधील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची तळमळ, सार्वजनिक वाहतूक, त्याचबरोबर पाणी आणि कचरा व्यवस्थापनावरती ठोस धोरणांची मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान सर्वांसाठी घरं या योजनेअंतर्गत सफाई कामगारांना घरं देण्याचा मोठा निर्णयही याच आठवड्यामध्ये घेण्यात आला। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र विधानसभेमध्ये 11 जुलै रोजी जनसुरक्षा विधेयक बहुमतानं मंजूर करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक सभागृहामध्ये सादर केल्यानंतर विविध पक्षांच्या चर्चेनंतर आवाजी मतदानानं ते संमत करण्यात आलं। आपण या सभागृहाने हे जे काही बिल आहे हे एकमताने मान्य करावं अशा प्रकारची विनंती करतो। प्रश्न असा आहे की दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेल्या सन 2024च्या विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 विचारात घ्यावे का? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होय ते बहुमत आहे, होय ते बहुमत आहे। दोन्ही सभागृहांच्या होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिकृतीनुसार असलेल्या विधेयक विचारात घेण्यात येत आहे। बरं, या संपूर्ण पावसाळी अधिवेशनाच्या काळामध्ये कुठकुठले महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले जे तुमच्या आमच्या आयुष्यावरती परिणाम करणारे ठरणार आहेत, त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पावसाळी अधिवेशनातील महत्त्वाचे निर्णय: जनसुरक्षा विधेयक मंजूर, हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द, तुकडाबंदी कायदा निरस्त, कृत्रिम वाळूसाठी कार्यपद्धती जाहीर, गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून घोषित, 1.5 लाख गोविंदांचा विमा राज्य सरकार काढणार, दिव्यांग अनुदानात
1,000 रुपयांची वाढ. मराठा समाजासाठी 300 कोटी वर्ग. नागपूर प्रकरणामध्ये दिव्यांग आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय. राज्यातील सर्व मदरशांची झाडाझडती घेऊन अहवाल सादर करण्याचा निर्णय. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.